नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड कॅप राऊंड नंबर 3 झाल्यानंतर आपण आता पुढील प्रक्रियेसाठी लागलेलो आहोत, सज्ज आहोत. ती म्हणजेच आपल्या बी एड कॅप राऊंडची उर्वरित प्रक्रिया व राऊंड 4. या संदर्भात आपली एक अपडेट आलेली आहे, जी की आपल्या राऊंड 4साठी आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तर चला चेक करूया आपली अपडेट. cetcell.mahacet.org या आपल्या वेबसाईटवरती आपल्याला जावं लागेल. आपण वेबसाईटवरती आलो आहोत. इथे आल्यानंतर आपल्याला कॅप राऊंड 3साठीच्या इन्स्ट्रक्शन्स पाहायला मिळतात, ज्याचे फॉर्म भरणं, ऑप्शन फॉर्म भरणं आता संपलेलं आहे हे आपणास माहीत आहे. त्यानंतर कॅप राऊंड 3 संदर्भात आपल्याला एक सूचना इथं आलेली पाहायला मिळते. तिला आपण क्लिक करूया. क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, जिथे आपल्याला फ्यू फाईल पब्लिक असं नाव पाहायला मिळतं, ओपन असं नाव पाहायला मिळतं. त्या ओपनला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला परत एक फाईल, जी की आपल्या CET-सेलने आपल्यासाठी उपलब्ध केलेली आहे, 6 सप्टेंबर 2024 रोजी ही फाईल प्रदर्शित झालेली आहे, डिस्प्ले झालेली आहे. तर आपण इथे पाहू शकतो नोटीस नंबर 3, राऊंड 3 नाही हे नोटीस नंबर 3 हे लक्षात घ्या. कॅप राऊंड 3 संदर्भातली नोटीस कशासाठी आहे? LLB, BPEd, MPEd, MAd, BEd. तर आपण BEdसाठी पाहत आहोत. सर्वांसाठी कॉमन नोटीस आपल्या CET-सेलने दिलेली आहे. आपले जे सर्व प्रश्न होते सर्वजणांचे, प्रिफरन्स नंबर 1चं कॉलेज आपल्याला लागलेलं आहे, राऊंड 2मध्ये प्रिफरन्स नंबरचं 1चं कॉलेज परत लागलेलं आहे. अशा काही शंका कुशंका ज्या होत्या राऊंड फर्स्टच्या, ज्या आपण आपण ऑप्शन्स दिले होते, म्हणजेच प्रिफरन्स दिले होते व ॲडमिशन घेतलंच नाही, किंवा राऊंड सेकंडमध्ये प्रिफरन्स दिले, ॲडमिशन घेतलंच नाही, कॉलेज फ्रीज केलं, ॲडमिशन घेतलंच नाही, असे जे सर्व विद्यार्थ्यांच्या शंका कुशंका होत्या, तर त्या सर्व शंका कुशंका इथं दूर होणार आहेत. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. आपण इथे पाहू शकता की तसेच इतर ज्या आपल्या शंका कुशंका आहेत त्या नक्कीच दूर होतील. तर चला पाहूया आपल्या अपडेटेड शेड्यूलमध्ये जी अपडेट आपल्या CET-सेलने दिलेली आहे. त्यामध्ये कॅन्डिडेट हू हॅव बीन allotted college of their first preference either in round 1st or round 2nd but not reported the college for confirming and admission are not eligible for round 3rd. बऱ्याच जणांना आपल्याला हे पाहायला मिळालं की आपल्याला ॲडमिशन जे आहेत ते इलिजिबल नाहीत असं पाहायला मिळालं होतं आपल्याला, नॉट इलिजिबल इन राऊंड 3rd. तर त्यासाठी इथं आपल्याला सूचना दिलेली पाहायला मिळते. सच कॅन्डिडेट कॅन पार्टिसिपेट इन इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, म्हणजेच राऊंड 4th. तर आपला पुढचा जो राऊंड आहे विद्यार्थी मित्र, येणारा राऊंड 4 हा जो आहे, तर यासाठी आपण पात्र आहात ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजे ज्यांना राऊंड 3rdसाठी पात्र नाहीत असं नोटिफिकेशन आपल्या CET-सेलने दिलं होतं, आपल्या लॉग इनमध्ये दिलं होतं, तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. 4थ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे? पार्टिसिपेट करायचं आहे. तसेच ज्यांनी कॉलेज फ्रीज केलं होतं त्यांनासुद्धा CET-सेलने चान्स दिलेला आहे 4थ्या राऊंडमध्ये सहभागी होण्याचा. येणारा पुढचा जो राऊंड आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे सर्वांसाठी. तसेच 3ऱ्या राऊंडमध्ये कोणत्याही प्रकारे सहभागी न होऊ शकलेले, कुठल्याही कारणाने सहभागी न झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना 4थ्या राऊंडमध्ये सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर दुसरी सूचना आपल्याला इथे पाहायला मिळते, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन रिजेक्टेड बाय द कॉलेज ड्यू टू द डिस्क्रिपन्सी. काही विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्स कंप्लीट नव्हते, डॉक्युमेंट्स आपण घेऊन तिथे गेलात, परंतु त्यामध्ये कुठला तरी एखादा मार्क मेमो नाही आहे, ओरिजिनल मार्क मेमो नाही आहे, किंवा TCचा काही प्रॉब्लेम आहे, किंवा कुठल्याही सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांना कॉलेजने ॲडमिशन दिलं नाही. तर अशा लोकांना, तसेच कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात ज्या विद्यार्थ्यांचे आपल्याला कमेंट्स आल्या होत्या त्यांनी सांगितलं की रिसिप्ट स्वीकारण्यात आलेली नाही, फक्त कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट स्वीकारत होते, रिसिप्ट ते घेत नव्हते. तर असे जे विद्यार्थी आहेत ज्यांना ॲडमिशन मिळू शकलं नाही राऊंड 2मध्ये, तसेच राऊंड 1मध्ये सुद्धा, म्हणजे राऊंड 1st राऊंड 2ndला ज्यांना ॲडमिशन घेता आलं नाही, आणि 3rd राऊंडमध्ये सुद्धा ज्यांना ॲडमिशन मिळालं नसेल, तर त्यांना ह्या राऊंडमध्ये म्हणजे 4थ्या राऊंडमध्ये ॲडमिशनची एक सुवर्ण संधी आहे. त्यांनी त्याप्रमाणे काय करायचं आहे, आता सर्व डॉक्युमेंट सज्ज करून जायचं आहे, तिथे सहभागी व्हायचं आहे. इफ कॅन्डिडेट हॅज फ्रीज द ॲडमिशन ऑफ राऊंड 1st ऑर 2nd, एखाद्या विद्यार्थ्याने जर कॉलेज फ्रीज केलं असेल बट नॉट व्हिजिटेड टू कॉलेज, तर ॲडमिशन त्यांनी फ्रीज केलं, तर म्हणजे सीट एक्सेप्टन्स केलं, फ्रीज केलं, परंतु तिथं गेलेच नाही कॉलेजला, अँड ऑल्सो नॉट पेड द कॉलेज फीस अँड कॉलेज हॅज नॉट बीन कंपल्ड हिज ॲडमिशन थ्रू द कॉलेज लॉग इन, देन कॅन्डिडेट हॅज फिल टू द न्यू कॉलेज ऑप्शन फॉर्म. आता एक लक्षात द्या, आपल्याला परत नवीन ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे. म्हणजेच नवीन ऑप्शन फॉर्म भरले तरच आपण 4थ्या राऊंडसाठी पात्र असू, ही बाब आपण लक्षात घ्या. देन
ॲज इट इज मेंडेटरी आणि हे सगळ्यांसाठी मेंडेटरी आहे. देन ओनली कॅन्डिडेट विल बी कन्सिडर्ड फॉर द राऊंड थर्ड. तर राऊंड थर्डसाठी ज्या सूचना आहेत त्याच राऊंड फोर्थसाठी सुद्धा आहेत. तर राऊंड थर्डमध्ये जे विद्यार्थी सहभागी झाले आहेत त्यांनी पण सर्व डॉक्युमेंट्स काय करायचे आहेत, सोबत ठेवायचे आहेत आणि ॲडमिशन वेळी करेक्टली ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर इफ कॅन्डिडेट हॅज बीन फ्रीज द ॲडमिशन फॉर फर्स्ट ऑर सेकंड राऊंड अँड व्हिजिटेड द कॉलेज फॉर ॲडमिशन कन्फर्मेशन, पेड द कॉलेज फीस अँड हॅज confirm his or her admission through the college login, then candidate will have to cancel admission of the round first or round second by sending online request of cancellation of admission. तर असे विद्यार्थी ज्यांनी राऊंड फर्स्टमध्ये किंवा राऊंड सेकंडमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे परंतु त्यांना ते कॉलेज आवडलेलं नाही आहे किंवा त्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन नको असेल, तर आपण आपल्या लॉग इनमधून काय करायचं आहे, रिक्वेस्ट पाठवायची आहे कॉलेजला की माझं ॲडमिशन कॅन्सल करा. ऑनलाईन रिक्वेस्ट आहे ही रिक्वेस्ट आपण लॉग इनमधून पाठवल्याशिवाय कॉलेज प्रोसीड करू शकत नाही. तर ते आपल्याला कॅन्सल करता येतं. पुढे त्यांनी अजून सूचना दिली, ॲडमिशन कॅन्सलेशन ऑप्शन इज प्रोव्हाइडेड इन कॅन्डिडेट्स लॉग इन. आपल्या लॉग इनमध्येच ऑप्शन आहे ॲडमिशन कॅन्सल करण्याचा. त्यानंतर आफ्टर ऑनलाईन रिक्वेस्ट कॅन्डिडेट हॅज टू व्हिजिट द कॉलेज फॉर द ॲडमिशन कॅन्सलेशन. आपल्याला अगोदर आपल्या लॉग इनमधून रिक्वेस्ट पाठवायची आहे. आपण जरी लॉग इनमधून रिक्वेस्ट नाही पाठवली तर आपण कॉलेजमध्ये जाऊनसुद्धा हे करू शकता. आपल्याला त्यांच्या कम्प्युटर यूज करून आपला लॉग इन आय डी लॉक करून ते करता येईल किंवा मोबाईलमधून त्यांच्याकडून करून घेता येईल. त्यानंतर कॉलेज विल कॅन्सल द ॲडमिशन ऑफ राऊंड फर्स्ट ऑर सेकंड थ्रू देअर कॉलेज लॉग इन आणि कॉलेज त्यातून तुमचं ॲडमिशन कॅन्सल करीन त्यांच्या लॉग इनमधून. आफ्टर कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन कॉलेज विल गिव्ह ॲडमिशन कॅन्सलेशन रिसिप्ट टू द कॅन्डिडेट. आपल्याला ॲडमिशन कॅन्सल केल्यानंतर आपला ॲडमिशन कॅन्सल झाला आहे अशी रिसिप्ट ज्या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेतलं होतं ते कॉलेज आपल्याला प्रोव्हाइड देईल. देन ओनली कॅन्डिडेट विल बी एबल टू पार्टिसिपेट इन राऊंड थर्ड. तिसऱ्या राऊंडमध्ये असेच विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. राऊंड थर्डची प्रक्रिया आत्तापर्यंत संपलेली आहे हे लक्षात घ्या. तर फोर्थ राऊंडसाठी सुद्धा या गोष्टी लागू आहेत. देन कॅन्डिडेट विल हॅव टू फिल द न्यू कॉलेज ऑप्शन फॉर्म फॉर राऊंड थर्ड. देन अँड ओनली देन कॅन्डिडेट विल बी कन्सिडर फॉर अलोकेशन ऑफ राऊंड थर्ड. तर आता राऊंड थर्ड संपलेला आहे विद्यार्थी मित्रो. राऊंड फोर्थबद्दलच्या ज्या सूचना आहेत पुढे आपण प्रोसीड करूया. कॉलेज आर इन्फॉर्म नॉट टू व्हेरीफाय द डिटेल्स इन द CET ॲप्लिकेशन फॉर्म. कॉलेज त्यांच्या CET ॲप्लिकेशनचे फॉर्म ज्या डिटेल्स आहेत त्या चेक करणार नाही. तर ॲडमिशनसाठी ज्या प्राथमिक गोष्टी लागतात म्हणजेच आपले 10वीचा मार्क मेमो, 12वीचा मार्क मेमो, त्यानंतर ग्रॅज्युएशनचे सर्व मार्क मेमो म्हणजेच ग्रॅज्युएशनचा मार्क मेमो, हे सर्व जे मार्क्स मेमो आहेत विद्यार्थी मित्रो आणि त्यानंतर त्याचा TC. तर आपल्याला ह्या गोष्टी लागतील. त्या गोष्टी व्हेरीफाय करण्याचं हॉल तिकीट तसेच इतर ज्या बाबी आहेत त्या. इफ एनी केस कॉलेज विल नॉट फोर्स कॅन्डिडेट टू सबमिट हॉल तिकीट ऑफ CET एक्झामिनेशन, कॉलेज हॅज टू व्हेरीफाय डिटेल्स फील्ड इन कॅप राऊंड ॲप्लिकेशन फॉर्म ओनली. एखाद्याकडे हॉल तिकीट नसेल तर हॉल तिकीटची जबरदस्ती करू नये असं CET सेल सांगत आहे याद्वारे. तर लक्षात घ्या, हॉल तिकीट CET सेलने आपल्या लॉग इनमधून काढून घेतलेले आहेत हे ऑलरेडी आपल्याला माहीत आहे. तसेच आपली जी आन्सर शीट आपल्याला दिली होती म्हणजेच आन्सर शीट चेक करण्यासाठी जी दिली होती तर ती आन्सर शीटसुद्धा कॉलेजने काढून घेतलेली आहे. यापूर्वी आपल्याला आम्ही आवाहन केलं होतं की ज्यांनीही आन्सर शीट डाउनलोड केलेली आहे कृपया आम्हाला ईमेलने सेंड करावी. आमचा ईमेलसुद्धा आपण सांगितला होता scienceandeducationcorridor@gmail.com. तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण त्या व्हिडिओच्या दिला होता. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परत तो ईमेल आपण देऊया. जर आपल्याकडे आन्सर शीट असेल तर कृपया नक्कीच आम्हाला सेंड करा ज्याद्वारे आपल्या पुढच्या वर्षीचे जे विद्यार्थी त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. ज्याप्रमाणे तुम्हाला मागील वर्षीचे व्हिडिओचा फायदा झाला, मागील प्रश्नपत्रिकांचा फायदा झाला, तर तुमची जी आन्सर शीट चेक करण्यासाठी आपल्याला CET सेलने दिली होती ती जर आम्हाला नक्कीच आपण सेंड केली तर त्याचा आम्हाला फायदा होईल. तसेच विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. विद्यार्थी मित्रो परत ओनली फ्रीज ऑप्शन इज अवेलेबल इन द कॅन्डिडेट्स लॉग इन टू फ्रीज द ॲडमिशन राऊंड थर्ड. Candidate can freeze the allotted seat of round third by paying the seat acceptance fees 1000 rupees. तर आपल्याला माहिती आहे आपला नंबर लागल्याशिवाय आपल्याला CET सेल फीस मागत नाही. ही प्रोसेसिंग फीस आहे आणि प्रत्येक कॅन्डिडेटला मेंडेटरी आहे म्हणजेच देणं भाग आहे, गरजेचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट ॲडमिटेड इन राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंड, राऊंड थर्ड विल हॅव टू सबमिट अँड अपलोड ओरिजिनल CVC, TVC, NCL, EWS as applicable till the last date of the
राऊंड थर्ड दॅट इज ॲज पर शेड्यूल ऑफ रिस्पेक्टिव्ह कोर्स. त्या कोर्सचे शेड्यूल आता वरतीच आपण पाहिलं. सर्व शेड्यूलसाठी ही कॉमन सूचना आहे. तर सर्व शेड्यूल जसे आहेत ते आपण कॅप राऊंड म्हणूया. कॅप राऊंड शेड्यूल. तर कॅप राऊंड शेड्यूलप्रमाणे आपल्याला सर्व बाबी करायच्या आहेत. त्याप्रमाणे ॲडमिशनला सामोरं जायचं आहे. तर अशा प्रकारे सर्वसाधारण सूचना आपल्याला इथं पाहायला मिळतात. ह्या सूचनाद्वारे आपल्याला ह्याला फॉलो करायचं आहे आणि राऊंड चौथ्याला सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यात जास्त सहभाग होण्याचा काय करावा, प्रयत्न करावा. सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. परत 2 सूचना इथं महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात. There may have very few seats available for institute level round, that is round 4. Hence candidates are requested to seek the admission in the allotted round third. राऊंड थर्डमध्ये ज्यांच्या आता त्याचं अलॉटमेंट होणं अजून बाकी आहे, तर ज्या दिवशी आपल्या नंबर लागतील तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी थर्ड राऊंडमध्येच आपलं ॲडमिशन कन्फर्म करणं गरजेचं आहे, घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ द व्हॅकन्सी ऑफ इन्स्टिट्यूट लेवल राऊंड फोर्थ मे बी व्हेरी लेस. त्याची प्रोबॅबिलिटी फार कमी आहे. त्यामुळं काय करायचं आपल्याला, हेन्स कॅन्डिडेट शूड टेक अ ज्युडिशियस डिसिजन फॉर देअर ॲडमिशन. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक सर्व बाबी हँडल करायच्या आहेत, जास्तीत जास्त ऑप्शन्स द्यायचे आहेत आणि आपला नंबर कसा लागेल हे आपण पाहायचं आहे. तर अशा प्रकारची नोटीस आपल्या CET सेलने अपलोड केलेली आहे. ती नोटीस आपण पाहिली व आपल्या सर्व शंका कुशंका नक्कीच दूर झाल्या असतील. अजूनही आपल्याला काही अडचणी असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण यासाठी एक स्वतंत्र सेशन घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला लाईव्ह आम्हाला चर्चा साधता येईल, आम्हाला प्रश्न विचारता येतील आणि नक्कीच आम्ही आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. चला तर लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.